वेगवशता हा पाठ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेला आहे. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. एखादं दूरचं अंतर आपल्याला गाठायचं असेल तर आपण वाहनांची मदत घेतो. हे योग्य आहे, हे ठीक आहे. पण गरज नसतानाही जवळच कुठेतरी जायचं आहे तरी पायी चालत न जाता उठसूट केव्हाही वाहनांचा वापर करणे आणि लोकांना दाखवण्याकरता म्हणा किंवा एक श्रीमंतीचं एक लूक म्हणा किंवा एक आवड म्हणा, एक त्या गोष्टीचं आपल्याला एक छंद लागल्याप्रमाणे अशाप्रमाणे आपण त्याच्या आहारी जाऊन ती गोष्ट जोपासणे, अशा प्रकारे म्हणा आपण वाहनांचा जर वापर केला तो मात्र चुकीचा आहे. असा विषय धरून लेखकांनी शिवाजीराव भोसले यांनी हा पाठ आपल्याला सांगितले. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवने स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. तर वेग असल्याशिवाय जीवन चालणे अशक्य आहे. निसर्ग असो, मनुष्याचं जीवन असो, प्रत्येकाला गती असते. गतीनुसारच ते बदलत असते आणि म्हणूनच वेग हे गतीचे एक रूप आहे असं म्हटलेलं आहे. आपले जीवन हे स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. आपण कालांतराने बदलत जातो. जसं आपण समोर जातो तसं सगळं बदलत असते आणि त्या गतीने, त्या दिशेने आपण चालत असतो. तर अशाप्रमाणे एक स्थिती जी आहे ती स्थिती त्या गतीनुसार घडत असते आणि म्हणूनच थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरतच असते. अशाप्रमाणे आपण चालतच राहतच असतो. किती काय झालं तरी आपण थांबत नाही. हे चालणं सुरूच असते. हे आपलं जीवनचक्रच असते. तर आपल्या जीवनावरही गती असते. तर आपल्या विचारांनासुद्धा गती असते. जीवनामध्ये जी विचारं आपण करतो, ज्या विचारांवर चालतो त्यांनासुद्धा एक गती असते. बिना गतीने ते विचार चालत नाहीत. आज जो गरज आहे, जी परिस्थिती आहे त्यानुसार जो विचार आहे तो कालांतराने तो तसा राहीलच असं नाही. तो बदलत असतो. त्या गरजेनुसार, त्या परिस्थितीनुसार, त्या वातावरणानुसार ते बदलत असते आणि म्हणूनच आपल्या विचारांनासुद्धा एक गती असते, जिला आपण प्रगती असं म्हणतो. आणि त्यानुसार, त्या विचारानुसार जेव्हा आपण गतीनुसार चालतो आणि त्यानुसार आपण जातो समोर, तेव्हा आपण काहीतरी प्रगती करत असतो आणि म्हणून आपण तिला प्रगतीच्या रूपाने वाटचाल करतात असं म्हणू शकतो. आणि ती विचारांची गती असते, कारण विचारानुसार आपण ते बदलत गेलो, विचारानुसार गतिशील चालत गेलो आणि म्हणून आपण ती प्रगती गाठू शकलो. म्हणून तिला आपण विचारांची गती असं म्हणू शकतो. पण गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. म्हणजेच गती जेव्हा एका दिशेने चालते, मला हे करायचं आहे, असं करायचं आहे, एका ध्येयाच्या दिशेने जेव्हा एक दिशा ठरवून त्यावरून आपण चालत असतो, योग्य दिशा आहे आपली हे आपल्याला माहीत असेल आणि त्यावरून जर आपण चालत राहिलो तर प्रगती हे गाठणारच. आणि म्हणून तिला जर दिशा असेल तरच ती प्रगती या संज्ञेला, या शब्दाला ती पात्र ठरू शकते, योग्य वाटू शकते, खरी वाटू शकते. आणि दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. जर दिशाच नसेल, दिशाविहीन म्हणजे दिशा नसलेली, तर जर दिशाच नसेल आणि त्या दिशेने अशा प्रकारे आपण चालत असेल की जिथे दिशाच नाही ठरवली आपण आणि चालून राहिलं तर आपण प्रगती गाठू याचं काहीच आपण स्वतःच विश्वास देऊ शकत नाही की आपण प्रगतीपथावर जाऊ किंवा प्रगती गाठू शकू. स्वतःलाच माहिती नसते आपण कुठे चाललं आहे आणि कसं चाललेलं आहे आणि म्हणून ते अधोगतीकडे नेणारीच जास्त ठरू शकते. तर आजच्या जीवनामध्ये विलक्षण वेगवानता आढळते. आजचं जे जीवन आहे ते धावपळीचं जीवन दिसते. वेग दिसतो. जिकडे तिकडे बघावं तर गर्दी, धावणारे, अशीच सगळ्यांच्या जीवनामध्ये धावपळ असं आढळून येते. तर रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात आणि म्हणूनच जिकडे तिकडे बघावं तर पटकन कमी वेळात आपल्याला बरंच काही करायचं असेल तर वाहनांचा आधार घेतलेला आणि त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी जास्ती दिसते. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. ज्यावेळेस मनुष्य घरी असतो, आराम करताना म्हणा किंवा घरी आलेला आहे त्यावेळेस थोडासा काळ जो स्थिर असतो त्याच वेळेस तो अल्पकाळासाठी थोडासा थांबलेला असतो. बाकी तो गतिशीलच असतो. एरवी मात्र गतिपायी अगतिक होतात.
जर तो घरी आहे तर तो स्थिर आहे फक्त किंचित अल्प काळासाठी, पण बाकीच्या वेळेस मात्र तो गतिशील आहे, गतीनुसार धावणारा आहे आणि त्यानुसारच तो अगतिक झालेला आहे. म्हणजे त्यानुसारच त्याला ती गरज म्हणून म्हणा किंवा ती सवय म्हणून म्हणा, तो अगतिक झालेला आहे त्या गोष्टीसाठी आणि म्हणून तो त्या प्रकारे धावताना दिसतो. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढा अवखळ वाहने कुठे दिसत नसत. म्हणजे आजकाल बघावं तर रात्री अहोरात्री बघितलं तर रस्त्याने गर्दीच दिसते, गाड्या वाहतानाच दिसतात. आणि अशाप्रमाणे ही जे गर्दी आपण बघितली तर एक थोडासा विचार जर केला ते आश्चर्य असं वाटतं की पूर्वीच्या काळी लोकांनी प्रगती करून दाखवलेली आहे, देशोविदेशात ते जाऊन दाखवलेले आहेत, त्यांनी पण इतिहास घडवून दाखवलेले आहेत. पण तेव्हाही अशी तुडुंब वाहनं, गर्दी, धावणारे असे हे जे गती अशी लोकांच्या जीवनाची दिसते तशी दिसली नाही. मग तरी त्यांनी प्रगती कशी काय साधली? मग हे एवढे वाहनं हे खरंच गरज आहे का? आजच्या एवढा जो अवखळ वाहन आहे ते कुठे आधी दिसत नव्हते. मग हा जो ही गोष्ट आहे, ही गोष्ट योग्य आहे का, गरज आहे का ही, असा प्रश्न एक पडतो. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती ओळखता येत नाहीत. जीवन हे दिशांना विभागलेलं आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर